जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक पदभरतीविषयी माहिती घेऊन आलेलो आहे। जवळपास वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी 2 ते 3 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या जाहिरातींविषयी आपण आज डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। पोस्टिंग कुठं असणार आहे, कशा पद्धतीची पदभरती असणार आहे, पद कोणते असणार आहेत, पेमेंट स्केल असेल किंवा निवड पद्धती असेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर पहिली जी जाहिरात आहे ती राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यातर्फे नाशिकमध्ये भरून घेतली जात आहे। NHM द्वारे असल्यामुळं कंत्राटी पदभरती ही जी होणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा जो आहे त्यामध्ये मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन देण्यात येणार आहे आणि असे जे पात्र उमेदवार आहेत किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहे। काय आहे पहिलं पद आहे बघा, डिस्ट्रिक्ट एपिडेमियोलॉजिस्टचं। त्यामध्ये ST कॅटेगरीसाठी एकच पद असणार आहे। एनी ग्रॅज्युएट म्हणजे तुमचं मेडिकल फील्डमधलं MBBS, BDS, BAMS, BUMS किंवा BHMS यापैकी एखादा कोर्स झालेला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये तुम्हाला 35,000 रुपये एवढा पेमेंट देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे फिजिओथेरपिस्टचं। ओपनसाठी पद असणार आहे। तुमचं ग्रॅज्युएट डिग्री असायला पाहिजे फिजिओथेरपीमध्ये आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। 20,000 रुपये तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे। पुढील पद आहे EMS कोऑर्डिनेटरचं। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20,000 रुपये पेमेंट दिलं जाणार आहे। सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरचं एक पद असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 20,000 पेमेंट दिला जाईल। ऑडिओलॉजिस्टचं पद असणार आहेत। एकूण 2 पदं आहेत। यामध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे ऑडिओलॉजीमध्ये आणि 25,000 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट दिलं जाईल। त्यानंतर पुढचं पद असणार आहे पॅरामेडिकल वर्करचं। त्यामध्ये तुमचं 12th पास लेप्री सायन्स टेक्निशियन झालेलं असेल आणि 4 महिन्याचा ट्रेनिंग कोर्स झालेला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। त्रिंबकमध्ये लोकेशन असणार आहे जॉबचं। 17,000 रुपये पेमेंट दिला जाईल। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याची तारीख जी आहे ती सुरुवात झालेली आहे। 24 तारखेपासून 5 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे। तुम्हाला अर्ज कुठं स्वीकारले जातील, तुमचे अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिकमध्ये। अर्जाची वेळ तुम्हाला करायची आहे सकाळी 10:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत। सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला तिथं फॉर्म जे आहेत ते नेऊन द्यायचे आहेत। त्यानंतर बघा, अर्ज स्वीकारण्याची पद्धत जी आहे ते ऑफलाईन आहे, प्रत्यक्षरित्या किंवा तुम्ही पोस्टद्वारे सुद्धा या ॲड्रेसवर तुमचा फॉर्म पाठवू शकता। काय लागणार आहे फॉर्म पाठवायसाठी तुम्हाला, या शेवटी जो दिलेला आहे हा फॉर्म आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। व्यवस्थित सगळे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला फिल करायचे आहेत आणि पूर्ण डिटेल्स फिल केल्याच्या नंतर हा पूर्ण PDF तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहे आणि त्यानंतर हा अर्ज, त्याचबरोबर तुमचा वयाचा पुरावा असेल, तुमचे जे प्रमाणपत्र असतील, सर्टिफिकेट असतील, तुमचे मार्कशीट असतील, तुमचा एक्सपिरियन्स असेल, त्यानंतर तुमचं जात किंवा तुमचं सर्टिफिकेट असेल, डोमिसाईल असेल, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याला जोडायचे आहेत आणि आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक येथे प्रत्यक्षरित्या किंवा पोस्टानं नेऊन द्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, फीस किती असणार आहे बघा, खुल्या प्रवर्गातून तुम्ही ओपनमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला यासाठी 150 रुपयाचा आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात असाल तर 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुमच्या फॉर्मसोबत जोडायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट काढताना तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक या नावाने काढायचा आहे। बरोबर हा जो हायलाईट केलेला एरिया आहे या नावानुसार तुम्हाला नाव टाकून डिमांड ड्राफ्ट जो आहे तो काढायचा आहे। त्यानंतर बघा, प्राप्त झालेले अर्ज जे आहेत त्यांच्या क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेले अंतिम गुण जे आहेत
त्यानुसार तुम्हाला तिथं शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्याबरोबर तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा त्याच्यात ते मॅटर करणार आहे. ते एक्सपिरियन्सच्या आणि तुमच्या मार्क्सच्या दृष्टिकोनातून शॉर्टलिस्ट करून तुम्हाला तिथं तुमची रिझल्ट लावणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर आक्षेपसुद्धा घेता येणार आहे. ही जी पदभरती आहे ही पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिकसाठी आहे. पुढील जी पदभरती आहे ती पदभरती असणार आहे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये जळगावसाठी. जळगाव महानगरपालिकेमध्ये सुद्धा एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीमध्ये सुद्धा कंत्राटी पद्धतीनं पदं भरून घेतले जात आहेत. यामध्ये पद असणार आहे मेडिकल ऑफिसरचं पद आहे. एकूण 6 पदं असणार आहेत. 60,000 रुपये तुम्हाला महिन्याला पेमेंट दिलं जाणार आहे. 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. कास्ट वाईज बघा, STसाठी एक पद ठेवलं आहे, विजेसाठी एक, OBCसाठी एक, AWSसाठी, ओपनसाठी असे वेगवेगळे पद प्रवर्गानुसार दिलेले आहेत. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे MBBS आणि MMC जे रजिस्ट्रेशन काउन्सिल आहे MBBSची ते तुमच्याकडं त्याचं रजिस्ट्रेशन असणं मात्र कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पार्ट टाईम मेडिकल ऑफिसरचे सुद्धा 3 पदं आहेत. 30,000 पेमेंट मिळणार आहे. रिझर्वेशन वगैरे नाही आहे. तुम्हाला तुमचं MBBS MCS रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. गायनॉलॉजिस्ट, पेडियाट्रिशियन किंवा जनरल फिजिशियन असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. यामध्ये थेट मुलाखतीवरून तुमचे नियुक्त्या दिल्या जाणार आहेत आणि याची नियुक्तीची तारीख असणार आहे 27/1/2025. त्यानंतर बघा, पात्र उमेदवाराकडून निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवण्यात येणार आहे. कशा पद्धतीचा मार्क आहे, इंटरव्ह्यूमध्ये कोणता कोणता भाग विचारला जाणार आहे हे त्यांनी इथं डिटेल्समध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही इच्छित असाल तर मी ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही बाकीचे पूर्ण डिटेल्स पाहून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपली पुढची जी PDF आहे, जाहिरात आहे, ही 3 नंबरची. आपण ही आजच्या तारखेमधली शेवटची जाहिरात पाहणार आहोत. यामध्ये बघा कोणत्या पद्धतीच्या आहे, नोटीस ऑफ एंगेजमेंट ऑफ व्हेरियस पोझिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. ही सुद्धा पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार आहे. वसंतराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे लातूरचं, त्यामध्ये ही पदभरती होणार आहे अंडर MSACS म्हणजेच महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई यांच्यातर्फे. 17/1 पासून याला फॉर्मला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 31 जानेवारी. यामध्ये काय असणार आहे बघा, एक असला लॅब टेक्निशियनचं वायर लोडसाठी एक पद असणार आहे. यामध्ये एकच पद आहे. तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते असणार आहे BSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच BMLT किंवा तुमचा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी झालेला असेल आणि 2 वर्षाचा तुमचा कोर्स हा कंप्लीट असेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. तुम्हाला 21,000 रुपये एवढा पेमेंट यामध्ये दिला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स बघा, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये तुम्हाला कंपल्सरी ठेवलेला आहे. कशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये TADA वगैरे काही मिळणार नाही आहेत. अप्लाय कसं करायचं आहे, त्यानंतर तुमचं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते इथं दिलेलं आहे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय इन अ प्रेस्क्रिब्ड ॲप्लिकेशन फ्रॉम विथ अ रेसिप्ट, पासपोर्ट साईज फोटोज अँड अ सेट ऑफ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स ID प्रूफ. याच्यामध्ये एक फॉर्म दिलेला आहे बघा. शेवटी हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि हा सगळा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला ही जी काही डॉक्युमेंट्सची यादी दिलेली आहे, या यादीतले सगळे डॉक्युमेंट्स आणि पासपोर्ट साईज फोटो लावून हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट 2nd फ्लोअर वुमेन्स हॉस्पिटल लातूर या ठिकाणी या ॲड्रेसवरती तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 31 तारीख शेवटची आहे. जर तुमचा लॅब टेक्निशियनसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर खूप छान चान्स आहे. तुम्हाला GMCमध्ये जॉब मिळणार आहे. तुम्ही जर ॲप्लिकेबल असाल तर नक्की फॉर्म भरा. आपण आज जवळपास 3 वेगवेगळ्या जाहिरातीचे PDF पाहिलेलं आहे. त्यामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल आणि लातूर असेल या 3 जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती होत आहे आणि त्याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं मराठी माहिती केंद्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.